आज मी बनवते गुळाचे लाडू. त्याला सोजीचे लाडू पण म्हटलं जातं. त्यासाठी मी 1 शेरभर गहू घेतला होता. त्याला चांगला धुवून घेतला. मग त्याचं पाणी गळू दिलं. त्याच्यानंतर त्याला कॉटनच्या कपड्यात थोडंसं मीठ लावून बांधून ठेवला 1 दिवस. दुसऱ्या दिवशी गिरणीवर घेऊन गेली आणि त्याला असं जाडसर दळून आणलेलं आहे, जसं आपण बट्टीसाठी दळतो ना तसं. आता ते 1 शेर गव्हाचं साधारण 150 म्हणजे हे 3 माप पीठ यायला पाहिजे. आणि मग ते आपल्याला ह्या पिठाची गाळणी असते ना, थोडीशी जाडसर असते बघ, त्याच्याने गाळून घ्यायचं आहे. त्याच्यात मी हे गाळल्यानंतर 1 वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे आणि ह्या सगळ्या पिठाला साधारण 1 माप 1 भांडं भरून शेंगदाणा तेल लागेल मला ते, आणि थोडंसं कोमट पाणी केलेलं आहे. आता मी पहिले पीठ गाळते, मग पुढचं नंतर सांगते. सगळं पीठ गाळून झाले. आता हे चण्याचं पण पीठ गाळून घेते. पिठात सगळं तेल असं मिक्स करायचं आहे. थोडं राहू देते, मी बघते आणि मग टाकते. चांगलं मिक्स करून घ्यायचं. तेल टाकून झालंय. मला असं वाटतं थोडं अजून टाकावं, कारण त्याचा गोळा बांधला जात नाही. त्याच्यामुळे मी हे भांड्यात राहिलेलं सगळं तेल टाकते आणि आता चांगलं मिक्स करू. झाला. आता पिठाचा छान गोळा बांधला जातो, त्याच्यामुळे तेल इनफ येतं. आता ह्याच्यात कोमट पाणी केलं आहे मी, आणि ह्या पिठाला तेलासारखंच आपल्याला पाणी पण लावून घ्यायचं आहे. 1 मग पाणी घेतलं होतं मी, पण बघू आता किती लागते. मला नाही वाटत तेवढं लागेल असं. अजून थोडंसं पाणी लावते. 1 मगमधलं फक्त आता एवढंच पाणी राहू दिलं आहे. मला असं वाटतं आता पुरं होईल. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मग ह्या पिठाला झाकून 3-4 तास राहू द्यायचं. मग त्याच्यानंतर ते भाजायला घ्यायचं. तेल आणि पाणी लावून झालं आहे. आता ह्या पिठाला असं झाकून ठेवू. मग ते 3-4 तासांनी आपण भाजायला घेऊ. आता हे तेल आणि पाणी लावलेल्या पिठाला थोडंसं असं हाताने मोकळं करून घ्यायचं. आणि ह्या पातेल्यात शेंगदाण्याचं तेल टाकलं आहे. त्याच्यात आता हे मोकळं केलेलं पीठ आपण टाकू आणि चांगलं गोल्डन ब्राऊन होतो तोवर त्याला कमी गॅसवर भाजायचं आहे. हे पीठ भाजायला शक्यतो हा चाटू मिळाला तर चाटूनेच भाजलं पाहिजे, त्याची जास्त टेस्टी लागतात. पीठ भाजताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि साधारण 1 घाण भाजायला अर्धा ते पाऊण तास लागतो. म्हणजे गॅसची फ्लेम हाय नाही करायची, कारण ते गोळे असता वरचं जळतं आणि आतलं कच्चं राहतं. म्हणून शक्यतोवर कमी किंवा मीडियमच ठेवायची. पीठ भाजताना जर असे हे मोठे गोळे दिसले तर ते असे हे चाटूने थोडेसे असे ठेचून घ्यायचे आणि भाजून घ्यायचं. पीठ हाताचे गोळे जे होते पिठाचे ते मोकळे झालेत.
असं मोकळं मोकळं पीठ होईल. कंटिन्युअसली ते भाजत राहायचं, गोल्डन ब्राऊन होते तोवर. आता मस्त मोकळं झालं आहे आणि थोडंसं गोल्डनही झालं आहे, पण तरीसुद्धा अजून याला भाजत राहायचं आहे छान गोल्डन ब्राऊन होईस्तो. गोल्डन झालं आहे आता. आता थोडंसं भाजायला लागेल अजून, अगदी थोडंसं. पीठ छान भाजून झालं आहे. आता त्याला गहू गाळायच्या गाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात असलेले सगळे जे गोळे ते वर येऊन जातील. आणि ते गोळे सगळ्यात लास्टला सगळ्या पिठाचे गोळे याच्यात जमा करायचे आणि ते मिक्सरमधून काढायचे आणि ते लास्टला भाजून घ्यायचे. सगळं पीठ भाजून झालं आहे आणि गाळणीने गाळलेलं सगळं गोळे आता मी मिक्सरमधून थोडे जाडसर असं काढून घेते. मिक्सरमधून काढलेल्या पिठाचा रंग थोडासा लाईट गोल्डन असल्यामुळे तो थोडासा भाजून घेऊ, पण आता भाजताना पातेल्यात तेल नाही टाकायचं. पीठ ऑलरेडी भाजून झालं आहे, त्याच्यामुळे हे दळलेल्या पिठाला जास्त वेळ लागत नाही. आणि हे पण आता भाजून झालं आहे, आपण ते भाजलेल्या पिठात मिक्स करून घेऊ. गुळाचा पाक करायसाठी आता मी 1.25 तांब्या पाणी घेतलं आहे आणि 1.25 किलो गूळ घेतला आहे. आता त्याचा पाक करून घेऊ. पाक करताना एक लक्षात ठेवायचं, पाक खूप पक्का पण नको, त्याच्याने लाडू कडक होतात आणि कच्चा जर राहिला तर लाडू खराब होतात. त्याच्यामुळे पाक खूप महत्त्वाचा आहे ह्याच्यात. पाक झाला की अजून थोडंसं कच्चं आहे. आता पाक झाला आहे. ते पाकाला जास्त पक्का पण नाही करायला लागत, जसं की एक तार नको पाहिजे असतो त्याला. आता हे चिपचिप वाटतं आहे ना, चिकट झालं आहे म्हणजे पाक झाला आहे. आता मी गॅस बंद करते. गाळणीने गाळून याच्यात टाकून घ्यायचा गरम गरमच. त्याच्यात मग आपल्याला वेलदोळ्याची पूड टाकायची, वेलदोळ्याची पूड टाकायची, थोडंसं खसखस टाकायचं आणि 1 चमचाभर गावरानी तूप. साधारण एवढी खसखस टाकते. त्याचं काही प्रमाण नाही, कमी झाली किंवा जास्त झाली असं. आणि मिक्स करून घ्यायचं. वेलदोळ्याची पूड आहे, थोडी साखर टाकून ती पण टाकून आता मिक्स करून घेऊ. लाडूंची रेसिपी तयार झाली. आता हे थोडं गार झालं की लाडू वळून घ्यायचे. लाडू रेडी.